माढा म्हटलं की आठवतं ते माडेश्वरी देवीचं जागृत देवस्थान. माढा म्हटलं की आठवतं ते जवळच असलेलं पंढरपूरचं विठुरायाचं मंदिर. माढा म्हटलं की जे आठवतं ते सगळ्यात पहिल्यांदा आठवत असेल तर ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीचा रिंगण सोहळा याच पंचक्रोशीत होतो. माढा या मतदारसंघाला खरं तर खूप मोठ्या प्रमाणावरती सांस्कृतिक आणि वारकरी संप्रदायाची परंपरा त्या ठिकाणी लाभलेली आहे. संत सावतामाळी पंढरीच्या विठोबाचं ध्यान करत असताना कामात राम नावाचं सूत्र सांगतात आणि हे सूत्र सांगत असताना आपल्या कामात देव आहे हे सांगत असताना ते म्हणतात की कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. खरं तर शुद्ध बुद्धीने केलेल्या प्रपंचातच परमार्थ असतो हे साधं सूत्र सांगणाऱ्या संत सावतामाळ्यांचं अरणगाव सुद्धा याच मतदारसंघामध्ये येतं. अशी सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेला हा माढ्याचा मतदारसंघ आज त्याही पलीकडे जाऊन राजकीय पार्श्वभूमीनं खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावर मागच्या काही दिवसामध्ये उजळून निघालेला दिसतो. मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत चौधरी. लोकसभेचं रणमैदान या 8व्या भागामध्ये मी माढा लोकसभेचं विश्लेषण करण्याकरता आज तुमच्या समोर आलेलो आहे. खरं तर या माढ्याचा लोकसभा मतदारसंघ मुळात जन्माला आला ते 2002च्या पुनर्रचना आयोगानुसार. त्या अगोदर हा मतदारसंघ पंढरपूर लोकसभा मतदारसंघाला जोडला गेलेला होता आणि त्यानंतर 2008 मध्ये याची नव्यानं रचना झाली आणि 2009 मध्ये पहिल्यांदा हा मतदारसंघ निवडणुकीसाठी कागदावर आला. या मतदारसंघाची पहिली सार्वत्रिक निवडणूक 2009 ला झाली आणि या मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचं एक मोठं नेतृत्व निवडणुकीसाठी बारामतीवरून माढ्यात आलं. त्यांचं नाव शरदचंद्र गोविंदराव पवार. यांनी स्वतः माढ्याची लोकसभा निवडणूक 2009 ला सुभाष देशमुख यांच्या विरोधात लढली आणि ते जिंकले सुद्धा जवळजवळ 3 लाख मतांनी. खरं तर बारामतीचा विकास पाहून माढ्याच्या लोकांनी पवारांना भरभरून दिलं, परंतु पवारांनी माढ्याला काय दिलं याचं विश्लेषण मी पुढे करणार आहे. दुसऱ्यांदा 2014 ला ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शरद पवारांचे खंदे समर्थक महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंहदादा मोहिते पाटील यांनी सदाभाऊ खोत यांच्या विरोधात ही निवडणूक लढवली. विजयसिंह मोहिते पाटील यांचा 25,000 मतांनी त्या ठिकाणी विजय झालेला होता आणि नुकतंच झालेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आणि दुसऱ्या बाजूला आघाडीकडून राष्ट्रवादीच्या तिकिटावर संजय शिंदे यांना त्या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. परंतु रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा मोदी फॅक्टरमुळे जवळजवळ 85,000 मतांपेक्षा जास्त मताधिक्याने त्या ठिकाणी विजय झाला. ही झाली पार्श्वभूमी. परंतु या मतदारसंघामध्ये 2009 ते 2014, 2014 ते 2019 आणि 2019 ते 2024 या 15 वर्षाचा सरासर विचार केला असता जनतेचा कौल या मतदारसंघामध्ये काय होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर मतदारसंघाचं विधानसभा निहाय विश्लेषण करणं मला आवश्यक वाटतं. या माढ्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत. यामध्ये सगळ्यात पहिला मतदारसंघ येतो तो करमाळ्याचा मतदारसंघ, दुसरा मतदारसंघ आहे तो माढा मतदारसंघ, तिसरा मतदारसंघ आहे तो सांगोला विधानसभा मतदारसंघ, चौथा मतदारसंघ आहे तो फलटणचा विधानसभा मतदारसंघ, 5वा मतदारसंघ आहे तो माळशिरसचा विधानसभा मतदारसंघ आणि 6वा मतदारसंघ आहे तो मान खटावचा मतदारसंघ. अशा 6 मतदारसंघांचा मिळून हा लोकसभेचा मतदारसंघ त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि याचं विश्लेषण करत असताना मी अवश्य सांगेल की या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतःचा विकास पुरुष म्हणून जनतेने एकाच व्यक्तीला कैक वेळा आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आपल्याला इतिहासातून दिसायला लागतं. खरं तर माढा लोकसभेचं वर्तमानाचं विश्लेषण आणि भविष्याचा वेध घेण्या अगोदर राजकीय इतिहासाची पार्श्वभूमी जाणून घेणं मला खूप महत्वाचं वाटतं. कारण स्वतःचे विकास पुरुष पक्षापेक्षा अधिक महत्वाचे इथल्या लोकांना वाटायला लागतात. त्याचं कारण म्हणजे करमाळा विधानसभा मतदारसंघ असेल किंवा माढा विधानसभा मतदारसंघ असेल किंवा माळशिरसचा विधानसभा मतदारसंघ असेल, एकाच विधानसभा मतदारसंघामध्ये अनेकांनी प्रतिनिधित्व केलं. यामध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघात या अगोदर नारायणाबा पाटील यांनी नेतृत्व केलं. त्यानंतर या करमाळा विधानसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादीचे संजय मामा शिंदे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहेत, परंतु त्यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली होती. दुसरा मतदारसंघ जो विधानसभेचा येतो तो माढ्याचा मतदारसंघ आहे. या माढ्याच्या मतदारसंघामध्ये सलग 6 वेळा बबनदादा शिंदे यांनी निर्विवाद वर्चस्व त्या ठिकाणी आपलं ठेवलेलं आहे. आपल्या कारखानदारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऊस लावायला सांगणं आणि ऊसाचं क्षेत्र त्या ठिकाणी वाढवणं, ऊसाच्या क्षेत्रासाठी पाणी उपलब्ध करून देणं आणि त्या पाण्याच्या माध्यमातून ऊसाकडून बागायतीकडे या शेतीचं रूपांतर करणं, अशा पद्धतीचा एक विकासाचा आराखडा त्यांनी
या माढा लोकसभा मतदारसंघाच्या पूर्वेकडे राबवला. खरं तर माढा लोकसभा मतदारसंघाचा पूर्वेकडचा भाग बघितला तर तो माढ्याची विधानसभा येते. पश्चिमेकडचा जर भाग बघितला तर तो फलटण मान खटावचा भाग येतो. पूर्वेकडे सीना कोळेगावच्या बोगद्यानं पाणी आणण्यात आलेलं आहे माढ्याला, आणि दुसऱ्या बाजूला पश्चिमेचा जर भाग बघितला तर मान खटावला आणि फलटणला टेंबू उपसा सिंचन योजनेचा बराचसा फायदा या पंचकृषीला झालेला दिसतो. परंतु त्याचा उत्तर भाग करमाळ्याला आणि दक्षिण भाग सांगोल्याला कुठेही फायदा झालेला नाही. खरं तर धरण उशाला कोरड घाशाला अशी जी म्हण वापरली जाते ती ही दोन उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघाला सार्थ ठरते. उजनीचं धरण बाजूला असताना सुद्धा करमाळा मतदारसंघ हा पूर्णपणे सिंचनाखाली अजून येऊ शकलेला नाही, तर सांगोल्याचा मतदारसंघ सुद्धा अजून दुष्काळी समजला जातो. अशी विदारक परिस्थिती माढ्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये एकंदरीत पाहायला मिळते. दोन मतदारसंघाचं विश्लेषण मी केलं, करमाळा आणि माढा. तिसरा मतदारसंघ जो त्या ठिकाणी येतो तो माळशिरसचा मतदारसंघ. या माळशिरसच्या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा सलग 6 वेळा विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपलं प्रतिनिधित्व केलं आणि 2009 ला तो मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर आज त्या मतदारसंघामध्ये भाजपचे राम सातपुते हे युवा नेतृत्व म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. खरं तर 6 वेळा प्रतिनिधित्व करून सुद्धा माळशिरसच्या मतदारसंघामध्ये सुद्धा संतांची भूमी असलेल्या माळशिरसमध्ये तेवढा विकास जेवढा पाहिजे तसा विकास झालेला अजूनही दिसत नाही. त्यानंतर मतदारसंघ येतो तो सांगोल्याचा मतदारसंघ. या सांगोल्याच्या मतदारसंघामध्ये तर 11 वेळा, म्हणजे 11 वेळा, होल्ड युअर ब्रीथ, 11 वेळा शेकापच्या गणपतराव देशमुखांनी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. अगदी साधा राहणारा माणूस म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख झाली. त्यांनी तह हयात कधीही भ्रष्टाचार केला नाही. सर्वस्वी आपलं समर्पण हे त्या मतदारसंघासाठी दिलं. परंतु तरी देखील मतदारसंघ हा पूर्ण ओलिताखाली आल्याचं अजिबात दिसत नाही. त्यानंतर जो येतो तो फलटणचा मतदारसंघ. या फलटणच्या मतदारसंघावरती राजघराण्यांचं खूप मोठं वर्चस्व आहे. यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांनी या मतदारसंघाचं 3 वेळा नेतृत्व केलेलं आहे आणि आज त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण हे प्रतिनिधित्व करत आहेत. तरी देखील पडद्यामागून पुन्हा एकदा हा मतदारसंघ रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्फतच हाकला जातो असं एक चित्र आपल्याला दिसायला लागतं. त्यानंतर जो मान खटावचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आज जयकुमार गोरे हे प्रतिनिधित्व करत आहेत. गेली 3 वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळालेली आहे. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही इतिहास बघितला तर या मतदारसंघामध्ये 3-3, 4-4 वेळापासून ते 11-11 वेळापर्यंत नेतृत्व करणारे विकास पुरुष या मतदारसंघामध्ये होऊन गेले. पण या मतदारसंघामध्ये पाहिजे तसा विकास हा झालेला नाही. खरं तर या मतदारसंघामध्ये जसं मी सांगितलं की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं सांगणाऱ्या संत सावतामाळ्यांचा हा जिल्हा, आणि या जिल्ह्यामध्ये या परिसरामध्ये विकास होणं हे फार आवश्यक होतं. खरं तर या मतदारसंघाची ओळख ही अॅग्रो क्लस्टर म्हणून झाली. ऊसाच्या क्षेत्रापासून ते द्राक्ष बागा आहेत, द्राक्ष बागायतीकडून केळीच्या बागा, केळीच्या बागाकडून डाळिंबाच्या बागा, अशा वेगवेगळ्या बागायती क्षेत्रातून या मतदारसंघाचं खऱ्या अर्थानं विकसनशील मतदारसंघाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला तो दिसायला लागतो. परंतु तो पूर्णपणे विकसित होऊ शकला नाही. त्याचं कारण उत्पादित झालेल्या द्राक्षाला कोल्ड स्टोरेज मिळत नाही, उत्पादित झालेल्या केळीला आपल्याला पुढे निर्यातीसाठी प्रोत्साहन मिळत नाही. कुर्डुवाडीच्या जंक्शनला कोच बिल्डिंग साठी एक मोठा कारखाना यावा यासाठी प्रयत्न झाले होते, मात्र तो कारखाना हा येऊ शकला नाही. तो कारखाना लातूरला गेला. म्हणजे यासाठी सुद्धा मागच्या पंचवार्षिक मध्ये नेतृत्व करणारे भारतीय जनता पार्टीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर अपयशी झालेले दिसतात. याचप्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आज घराण्यांचा वाद सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये रामराजे नाईक निंबाळकरांचं जया गोरेंसोबत जमत नाही, जयकुमार गोरेंचं रामराजे नाईक निंबाळकरांसोबत जमत नाही, तर या नाईक कुटुंबाचं हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत जमत नाही. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं मोहिते पाटलांच्या घरासोबत जमत नाही, तर मोहिते पाटील यांचं शिंदे कुटुंबाशी जमत नाही, म्हणजे संजय मामा आणि बबन दादा यांच्याशी जमत नाही. आणि हे सगळे एका युतीचे घटक पक्ष आहेत. मित्रहो, अशी परिस्थिती असेल आणि मग या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही विकासाचा गाडा हाका, तर हे अशा परिस्थितीत विकासाचा गाडा कसा हाकतील हा प्रश्न आज जनतेच्या समोर आवासून उभारलेला आहे. मला तुम्हाला सांगायला हरकत नाही की या मतदारसंघामध्ये आज अनेक प्रश्न हे आवासून उभारलेले आहेत. आज सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे या भागातून जाताना दिसतो, परंतु त्या भागामध्ये असणारी टेंभुर्णीची MIDC ही या हायवे लगत असताना सुद्धा पूर्णपणे विकसित होऊ शकलेली नाही. ती विकसित कधी होणार हेही कोणाला माहित नाही. असा आंधळा कारभार या लोकसभा मतदारसंघामध्ये चालतो. परंतु महायुतीकडेच एका बाजूला 6च्या 6 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडे काहीच नाही.
तरी सुद्धा आज भारतीय जनता पार्टीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठो बोंब मारायला सुरुवात झाली। निंबाळकर म्हणायला लागले की संजीव नाईक निंबाळकरांना उमेदवारी द्या, विजयसिंह मोहिते पाटील म्हणायला लागले की धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी द्या। अशा पद्धतीने उमेदवारांचा वाद निर्माण झाला। पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी म्हणून पक्षश्रेष्ठींकडे गळ सुद्धा घालण्यात आलेली आहे। हे बघणं औत्सुक्याचं आहे की ही उमेदवारी आता बदलली जाऊ शकते का, परंतु उमेदवारी बदलून सगळे प्रश्न सुटणार नाहीत, तर हे प्रश्न सोडवण्यासाठी खंबीर आणि कणखर नेतृत्व पाहिजे। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडे शरदचंद्र पवार यांच्या भेटीगाठी सुरू आहेत। त्यांची भेट ही नुकतीच महादेव जानकर यांनी घेतलेली आहे। महादेव जानकर हे बघायला गेलं तर धनगर या समाजातून येतात आणि या माढा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं मतदान जवळजवळ 1.5 लाखांपेक्षा जास्त आहे। त्यामुळे महादेव जानकर यांच्या उमेदवारीचा सुद्धा विचार त्या ठिकाणी केला जाऊ शकतो। दुसरं एक नाव त्यामध्ये चर्चेत येतं ते धैर्यशील मोहिते पाटील पुन्हा एकदा हाती तुतारी घेतील का, तर मला असं वाटतं की धैर्यशील मोहिते पाटील यांनी ज्या पद्धतीने भूमिका मागच्या काही दिवसामध्ये माढा लोकसभेमध्ये घेतलेली आहे त्यानुसार असं वाटतं की धैर्यशील मोहिते पाटील हे हाती तुतारी घेतील आणि हे लोकसभा निवडणूक हे तुतारी या चिन्हावरती त्या ठिकाणी निवडणूक लढवतील। परंतु तुर्तास आपल्याला या मतदारसंघाच्या बाबतीत काय वाटतं हे मला लिहायला आणि कमेंट करायला विसरू नका। या मतदारसंघामध्ये कोण जिंकणार कोण हारणार, त्याची परिस्थिती एकंदरीत काय असणार आणि कोणता मतदारसंघ कितीची लीड देणार याचं सविस्तर विश्लेषण घेऊन मी लवकरच तुमच्यासोबत येणार आहे। तोपर्यंत श्रीकांत चौधरी हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करा आणि लोकसभेचं रणमैदान या सिरीज मधले इतरही लोकसभा मतदारसंघाचे व्हिडिओ पाहायला विसरू नका। धन्यवाद।